सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता। मसाज सेंटरच्या नावाखाली देह विक्रीस भाग पाडणाऱ्या तिघांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोघांना अटक देखील करण्यात आली असून 4 महिलांची यातून सुटका देखील करण्यात आली आहे। उपनगर पोलिसांना स्टार झोन मॉल दुसरा मजला पासपोर्ट ऑफिसच्या वरती नाशिक रोड या ठिकाणच्या मसाज सेंटरच्या नावाखाली मुली ठेवून वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची गुप्त माहिती ही पोलिसांना मिळाली होती। त्या आधारे या पथकानं 14 फेब्रुवारीला रात्री बनावट ग्राहक पाठवून याची खात्री केली। मसाज सेंटर व्यवस्थापक अंकित उर्फ गोलू साहू व मदतनीस रुपेश बरार आणि त्यांचा मालक मयूर देव यांनी मसाज सेंटरच्या नावाखाली 4 पीडित महिलांना पैशाने प्रलोभन देऊन त्यांच्याकडून देह व्यापार करून घेतला जात असल्याचं आढळून आलं। किंबहुना त्यांना लवाडीनं देह व्यापार करण्यास स्वतः भाड्याने घेतलेल्या मसाज सेंटरमध्ये त्या कामी जागा देखील उपलब्ध करून दिली। पीडितांना बोलावून त्यांना ग्राहकास पुरवून त्यांच्याकडून पैसे स्वीकारण्यात छाप्यात हे सर्व स्पष्ट झाले। संबंधितांविरोधात भारतीय दंडविधान कलम 370-34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 कलम 345 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर कारवाई दरम्यान 4 पीडित महिलांची देखील सुटका करण्यात आली असून मॅनेजर अंकित उर्फ गोलू रामदास साहू रुपेश कुमार बरार यांना अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड विभागाचे सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, त्यासोबत पोलीस उपनिरीक्षक गुंडे, हवालदार शेख शिपाई गौरव गवळी, अनिल शिंदे, मिलिंद बागुल, मंडवई विजेकर, गोसावी यांनी ही संपूर्ण कारवाई पार पाडली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड।